मेजर ध्यानचंद भारतीय हॉकी संघाचे स्टार. कुणी म्हणायचं की त्यांच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबक आहे, तर काही जण म्हणायचे की ते हॉकी स्टिकवर डिंक वापरत असत. अशा एक ना हजारो कथा, काही खऱ्या तर काही निव्वळ अपवाद. पण सत्य एवढंच आहे की त्या काळी मेजर ध्यानचंद यांच्यापेक्षा मोठा हॉकीपटू नव्हता आणि हे जगातील प्रत्येक हॉकीप्रेमी मान्य करतो. नमस्कार, मी एकनाथ मोहिते आणि आज आपण जाणून घेणार आहोत मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील असेच काही किस्से आणि कथा. ध्यानचंद यांचा जन्म कोणत्या शहरात झाला ते कोणालाही माहित नाही. अशा शहराबद्दलही आपण जाणून घेऊ. ना त्या शहरात त्यांच्या नावाचं स्टेडियम आहे ना स्मारक. मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे झाला. अलाहाबादचे सध्याचे नाव प्रयागराज असे करण्यात आले. जिल्ह्यात नेमका त्यांचा जन्म कुठे झाला हे अजून कोणालाही माहित नाही. त्याबद्दल ठाम असं नक्की असं मत नाही. काही लोक म्हणतात की त्यांचा जन्म ओल्ड कॅन्ट मध्ये झाला, तर काहींचं म्हणणं की त्यांचा जन्म मोठीगंज येथे झाला. दोन्ही बाजूचे आपापले युक्तिवाद आहेत. ओल्ड कॅन्टच्या लोकांच्या म्हणण्यानुसार मेजर ध्यानचंद यांचे वडील सोमेश्वर सिंग हे भारतीय ब्रिटिश सैन्यात कारकून असताना त्यांचा जन्म ओल्ड कॅन्ट मध्ये झाला. तर मोठीगंजचे लोक सांगतात की ते एक जुने मंदिर होतं आणि सोमेश्वर सिंग तिथे राहत असत आणि ते राहत असतानाच मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला. मेजर ध्यानचंद यांना लहानपणी ध्यानसिंग असे म्हणत होते. वयाच्या 5व्या वर्षी त्यांच्या वडिलांची बदली झाशी येथे झाली आणि तिथे गेल्यानंतर ध्यानचंद यांचा अभ्यासही सुरू झाला आणि खेळही चालू झाला. मेजर ध्यानचंद यांना हॉकी इतका आवडायचं की रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात ते हॉकीचा सराव करायचे, म्हणून त्यांचं नाव ध्यानसिंग वरून ध्यानचंद असं ठेवण्यात आलं. वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी भारताकडून खेळायला सुरुवात केली आणि वयाच्या 43व्या वर्षापर्यंत ते देशासाठी खेळत राहिले. साल 1936 ऑलिम्पिक जर्मनीच्या बर्लिन येथे आयोजित करण्यात आलेलं होतं. जर्मनीशी भारताचा सराव सामना भारत 4-1 ने हरला. या पराभवाने सराव सामन्यातील पराभवाने कोणाला काही फरक पडला नाही, पण ध्यानचंद नाराज झाले. त्यांनी त्यांच्या गोल या आत्मचरित्रात असं लिहून ठेवलं आहे की आम्हाला त्या पराभवाने इतकं हादरून सोडलं की आम्ही त्या रात्री झोपू शकलो नाही. आम्ही ताबडतोब INS दारा यांना भारतातून जर्मनीला इनसाइड राईट वर खेळण्यासाठी एअरलिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. भारताने हंगेरी, अमेरिका, जपान, फ्रान्स यांना एकतर्फी लढतीत पराभूत करून अंतिम फेरी गाठली. त्याने त्यांच्या विरोधात 30 गोल केले, पण भारताविरोधात एकही गोल होऊ शकला नाही. भारताचा अंतिम सामना होता जर्मनीशी. 14 ऑगस्ट रोजी हा सामना होणार होता, पण पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना काही होऊ शकला नाही. 15 ऑगस्ट रोजी हा सामना सुरू झाला. जर्मनीच्या बर्लिन स्टेडियमवर तब्बल 40,000 प्रेक्षक हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. त्यावेळेचे संघ व्यवस्थापक पंकज गुप्ता यांनी आपल्या बॅगेतून काँग्रेसचा ध्वज काढला. सर्व खेळाडूंनी त्याला सलामी दिली. त्यावेळी भारतात स्वातंत्र्य सुद्धा झाला नव्हता, म्हणून त्यावेळेस अशी ही घटना घडली. जर्मनीला प्रोत्साहन देण्यासाठी जर्मनीचे उच्च व्यवस्थापक आणि उच्च पदाधिकारी तिथे उपस्थित होते आणि भारताकडून बडोद्याचे महाराज आणि भोपाळच्या बेगम त्या ठिकाणी उपस्थित होत्या. सामना सुरू झाला. पहिली 35 मिनिटं भारत बचावात्मक खेळला. फक्त एक गोल शूट केला होता. मेजर ध्यानचंद यांनी आपला स्पाइक शूज काढला आणि अनवाणी पायाने त्यांनी एका पाठोपाठ एक गोल करण्यास सुरुवात केली. इकडे जर्मनीने सुद्धा आक्रमक खेळायला सुरुवात केली, पण तोपर्यंत भारताने 8-1 अशी भक्कम आघाडी घेतली होती. ध्यानचंद यांना जर्मनीच्या गोलकीपरची हॉकी स्टिक तोंडावर इतक्या जोरात लागली त्यांचे काही दात पडले आणि त्यांचे तोंड सुजले. काही काळासाठी खेळ थांबवण्यात आला. ध्यानचंद यांच्यावरती उपचार झाले आणि परत ते ताबडतोब मैदानामध्ये उतरले. मैदानात उतरल्यानंतर त्यांनी आपल्या सहकार्यांना एकच सांगितलं की आता गोल करायचा नाही, प्रतिस्पर्ध्यांना चेंडूवर ताबा कसा मिळवायचा असतो हे आता आपण दाखवून देऊया. मेजर ध्यानचंद यांच्या याच खेळीने सारे जग प्रभावित झाले आणि जर्मनीचा हुकुमशाह हिटलर सुद्धा मेजर ध्यानचंद यांच्या या खेळाने प्रभावित झाला. त्याने मेजर ध्यानचंद यांना जर्मनीकडून खेळण्यासाठी प्रस्ताव ठेवला आणि त्या बदल्यात सैन्यामध्ये सर्वोच्च पदाची लालच ही मेजर ध्यानचंद यांना दाखवण्यात आली. पण मी भारताचे मीठ खाल्ले आहे आणि मी भारतासाठीच खेळत राहणार आणि मी भारताकडूनच खेळणार असे ठामपणाने मेजर ध्यानचंद यांनी हिटलरच्या प्रस्तावाला सांगितले. ध्यानचंद
हॉकी खेळायचे त्यावेळी चेंडू त्यांच्या हॉकी स्टिकला चिटकायचा. नेदरलँड विरुद्ध सामना होता. सामना संपला. नेदरलँडच्या लोकांनी ध्यानचंदांना थांबवलं आणि त्यांची हॉकी स्टिक फोडली. त्यांना असा संशय होता की त्यांच्या हॉकी स्टिक मध्ये चुंबक आहे, पण त्यांची साप निराशा झाली. असाच सामना जपान विरुद्ध रंगला होता. चेंडू फक्त आणि फक्त मेजर ध्यानचंद यांच्याकडेच राहायचा. त्यावेळेस जपानमधल्या खेळाडूंना वाटलं की यांच्या हॉकी स्टिक वरती डिंक असेल. त्यांनी चेक केलं, पण त्यांचीही त्या ठिकाणी निराशा झाली. मेजर ध्यानचंद यांनी 1932 साली भारताने ज्यावेळेस प्रतिस्पर्ध्याविरोधात 37 सामने खेळले आणि 338 गोल केले 1932 साली, त्यावेळेस एकट्या मेजर ध्यानचंद यांचे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तब्बल 133 गोल मेजर ध्यानचंद यांनी प्रतिस्पर्ध्यांविरोधात केले होते. मेजर ध्यानचंद यांनी 3 ऑलिम्पिक स्पर्धा खेळल्या. या 3 ऑलिम्पिक मध्ये 12 सामन्यात तब्बल त्यांनी 37 गोल केले आणि सन्मानाची गोष्ट म्हणजे या तिन्ही ऑलिम्पिक भारताने जिंकल्या आणि भारताने सुवर्ण पदकाची कमाई केली. मेजर ध्यानचंद यांनी वयाच्या 43व्या वर्षी हॉकीमधून निवृत्ती घेतली. काही काळ ते नव्या मुलांना प्रशिक्षण देत होते आणि त्यानंतर फावल्या वेळेत ते कविता लिहायचे. 1976 साली ते अमिताभ बच्चन यांच्यासाठी लिहितात, कभी हम उफ कभी हाय कभी फरियाद करते हैं खुदाया क्यों नहीं मिलाते जिन्हें हम याद करते हैं. रेखा आणि शशी कपूर यांच्यासाठी लिहिले आहे की मुझे इसका गम नहीं कि बदल गया जमाना, मेरी जिंदगी है तुमसे कहीं तुम बदलना जाना. अशा या हॉकीच्या जादूगारानं 3 डिसेंबर 1979 रोजी या जगाचा निरोप घेतला. पण आपल्या हॉकीतल्या अतुलनीय खेळीने ते आजही हॉकीप्रेमींच्या मनामध्ये अजरामर आहेत. आणि अशा या हॉकीच्या जादूगाराला आपल्या सर्वांकडून एक कडक सलाम. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा आणि अशाच कथा आणि किस्से ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करायला या व्हिडिओला विसरू नका. धन्यवाद.